ते मी ॲज अ सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून वापरला आणि जे तुम्हाला पण सांगितलं ज्याच्याने टेस्ट चांगली येईल. हॅलो एव्हरीवन, नमस्ते, राम राम. वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑन अ चॅनल. आज आहे आपला चिकन रेसिपीचा व्हिडिओ. काही नाही, जास्त काही रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. फटफट बनवायचं आहे, फटफट खायचं आहे. कारण त्याला सगळं तामझाम करत नाही बसायचंय. कारण आपलं चिकन कसं बनवायचं आणि जास्तीत जास्त चिकनचा फायदा कसा झाला पाहिजे याच्यावरती हा व्हिडिओ आहे. ऑब्व्हियसली आता आपले सगळे ऍथलीट्स लोक आहेत, बॉडीवाले खूप जण आहेत, सो त्यांना माहितीच असेल की चिकन वगैरे कसं बनवतात वगैरे अँड ऑल. पण तरी ज्यांना चालू करायचं आहे आता चिकन वगैरे आणि त्यांना माहित नाहीये की कसं बनवायचं, तर तेच दाखवणार आहे मी आज. क्विक आहे, पटकन आहे, पटकन बघून घेऊया. आधी बघून घेऊया आपण काय काय घेतलंय त्यामध्ये, चिकन मध्ये काय काय ऍड करायचं. चला. ओके गाईस, तो इथे आपल्याकडे आहे चिकन. चिकनचं ब्रेस्ट आहे, हे ब्रेस्ट पीस आहेत, अराउंड 250 ग्राम्स आहेत. लिंबू आहे, दही आहे, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, ऑलिव्ह ऑइल आहे इथे. आणि हे आपल्याकडे आहे पुदिना आणि ग्रीन चिलीची चटणी टाईप आहे. आणि याच्यामध्ये आय गेस ग्रीन चिली जरा जास्त झालं त्यामुळे ते डार्क ग्रीन झालंय. पुदिना थोडासा कमी आहे, पण ठीक आहे, चालतं. आणि मी मीठ वगैरे नाही वापरत गाईज, याच्यामध्ये थोडीशी हळदी टाकीन मी. मिक्स करताना तुम्हाला दाखवेन मी सगळं. बट जर टेस्टचं म्हणत असाल तुम्ही यांच्यामध्ये, तर टेस्ट या गोष्टीने येणार, टेस्ट या दोन गोष्टींनी येणार. ऑरिगॅनो आणि लिंबू जेव्हा मिक्स होतो तेव्हा कमाल टेस्ट लागते, कमाल टेस्ट लागते. सो टेस्ट ही आहे. आणि हे आपलं दही आहे, प्रिबायोटिक प्रोबायोटिक सगळं आपलं त्याच्यामध्ये. सो हे सगळं आता मिक्सिंग करूया आणि मग तुम्हाला दाखवतो. आणि आपल्याला घ्यायचा आहे स्टेनलेस स्टीलचा तवा आहे आपल्याकडे, कारण स्टेनलेस स्टील वरती गाईज कुठलीही गोष्ट चिपकत नाही. ऑफकोर्स ऑलिव्ह ऑइल आपण यूज करणारच आहोत, बट असं होतं ना, याच्यावरती मी पनीर आणि एगसाठी पण स्टेनलेस स्टीलच वापरतो. इट्स बेटर देन ते काय म्हणतात त्याला, नॉन स्टिकी पॅन. नॉन स्टिकी पॅन पेक्षा स्टेनलेस स्टील बेटर आहे खूप. सो तुम्ही पण जर करत असाल किंवा ट्राय करणार असाल किंवा सुरू करणार असाल तर स्टेनलेस स्टील तव्याने चालू करा, कारण ते ह्याच्यावरती चिपकण्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. नॉन स्टिकी पॅनवरती पण चिपकलं जाणार, थोडासा 1 महिना यूज झाल्यानंतर नॉन स्टिकी पॅन नॉर्मल पॅन सारखाच होतो आणि त्याच्यावरती चिपकायला लागतात ना, एग्स चिपकतात, चिकन चिपकतं. सो या, चला मी सगळं मिक्स करतो आणि मग करता करता बोलूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण इथे ह्याच्यात ऍड करूया थोडस ऑरिगॅनो. ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स मला खूप आवडतं यार, एकदम मस्त. एग्ज मध्ये पण खूप ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स वापरतो. चिली फ्लेक्स थोडस कमी, ऑरिगॅनो थोडस जास्त. बस ऑरिगॅनो बस झालं. आता याच्यामध्ये आपण घेऊया लिंबू. ऑरिगॅनो आणि लिंबू म्हणजे कमाल मिक्सचर आहे यार, खतरनाक सीन आहे. मिक्स झाल्यानंतर वेगळीच टेस्ट येते, एकदम मस्त कमाल. म्हणजे मला आवडतं खूप. आता ऍड करूया 1 आणि 2 चमचे दही फक्त, कारण जास्त दही ऍड केलं नाही याच्यामध्ये तर ते ग्रेव्ही टाईप होईल, म्हणजे ते एकदम चिपचिपीत टाईप असं लिक्विड टाईप होईल. तो जास्त दही ऍड नाही करायचं, 1 किंवा 2 चमचे फक्त बस. आणि ते ग्रीन
चिली आणि पुदिनाची चटणी टाईप आहे इथे. सो ही एक ऍड करायची, ही पण जास्त नाही ऍड करायची, नाही तर ही पण ग्रेव्ही सारखाच फील आणि मिक्सचर येतो याला, त्यामुळे हे पण कमीच जरा. हे झालं. ओके. आता स्टेनलेस स्टील वरती 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, पण ब्रश यूज करा गाइस, ब्रशने प्रॉपरली स्प्रेड होतं, त्यामुळे जास्त तेल वापरण्याची पण गरज नाही. पूर्ण तेल तव्याला प्रॉपरली लावून घ्या. ऍक्च्युली जर मॅरिनेट करून जर ठेवलं ना तर ते जास्त बेटर आहे, कारण लोकांना तुम्हाला माहितीच आहे की आधी मॅरिनेट करून ठेवलेलं जास्त बेटर असतं, पण आपल्याकडे टाइम नाही आहे. मी आता हा व्हिडिओ रात्री बनवतोय, सो मॅरिनेट थोडस चांगलं मिक्स केल्या आपल्याला बनवायला लागणार, काय करू नाही शकत. ओके, खतरनाक, प्रॉपर पाहिजे तसं झालेलं आहे. मॅरिनेट करून अर्धा तास ठेवलं ना गाईस तर जरा जास्त बेटर आहे, चांगला मग त्याला एक फ्लेवर आणि चांगला टेस्ट येईल. बट इट्स ओके, असं पण करू शकता तुम्ही. तर ज्यांना घाई आहे, ज्यांना नाही टाइम, ते लोक काय करणार. ठीक आहे, आपण पण असंच करूया. गॅस चालू करूया आधी पहिला. गॅस परत जसं मी एक्सच्या रेसिपी मध्ये सांगितलेलं गाईस, गॅस लो फ्लेम वरती, प्रॉपर लो फ्लेम वरती थोडासा गरम होऊ द्यायचा आहे गॅसला. ठीक आहे, हे मॅरिनेट गरम होईपर्यंत हे आपण असंच ठेवूया. तवा 2 मिनिटं फक्त तापत ठेवायचंय. झालाय, तवा गरम झालाय. आता आवाज ऐका. छोटूसा पीस. ओके, बघितलं, आवाज ऐकला तुम्ही. काहीही रॉकेट सायन्स नाहीये, काहीही हे नाहीये. दिवसाभराचे मील्स तुम्ही प्रॉपरली सकाळीच बनवू शकता. तुमचं किती ग्राम प्रोटीन इंटेक असेल दिवसाभराचं, 400 ग्राम चिकन, 500 ग्राम चिकन, 600 ग्राम चिकन, 600 ग्राम वगैरे असलं तर मग एक साथ मध्ये एका तव्यावर बनतं चिकन. 600 ग्राम, 700 ग्राम वगैरे ते बनल्याच्या नंतर डायरेक्ट त्याचे 3 भाग करायचे, डब्यात भरून टाकायचे. दिवसाभराचं काम झालं चिकनचं, त्या टेन्शन नाही. बरोबर झालं. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं, कारण हीटने शेकायला प्रॉपर. अच्छा, हे झालं. आता मी हे बोलत होतो की एकदाच तुम्ही चिकन केलं ना, किंवा सारखं करायची गरज नाही. तर थोडासा वेळ वाचेल, टाइम वाचेल, कारण आपले ज्या लोकांना बॉडी बनवायची, ज्या लोकांनी चिकन ऑलरेडी चालू केलंय,
एक चालू केलं त्या लोकांना प्रॉपरली माहित असेलच की किती मेहनत लागते. काम करा, नंतर व्यायाम करा, आणि घरात कोण बनवणार नसेल तर स्वतः मील्स बनवा प्रॉपर. पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून जितकं सोप्यात सोपं करता येईल, जितकं सोप्यात सोपे मील्स प्रॉपरली प्लॅन करता येतील तेवढे करा. उगाच कॉम्प्लेक्स करण्यामध्ये जाऊ नका आणि काहीतरी वेडावाकडा बनवण्याच्या नादाला जाऊ नका. गड़बड़ नहीं. बहुत सीने ज्यादा नहीं तो एग्स का ये करने का है, पनीर का वो करने का है, चिकन ऐसा ही चाहिए, चिकन वैसा ही चाहिए. सादी सिंपल रेसिपी ठेवा, सादा सिंपल बनाओ, फटफट से खाओ, बस हो जाए. नहीं तो समझ में आया चिकन का सैंडविच ही चाहिए, स्क्रैम्बल्ड एग्स में यही चाहिए वही चाहिए, उसका टेक्सचर ऐसा ही चाहिए वैसा ही चाहिए, पनीर के क्यूब्स ही चाहिए. जिंदगी बर्बाद हो जाएगी वैसे करने में. चुपचाप चिकन लाओ, चिकन बनाओ. जिनको स्क्रैम्बल्ड एग्स वगैरह नहीं करने, सीधा ऑमलेट डालो, बात खत्म करो. बॉइल्ड एग्स पहले खाता था मैं, लेकिन अभी बॉइल्ड एग्स खाने बंद कर दिए मैंने, क्योंकि डाइजेस्ट अच्छे से नहीं होते, मतलब इनडाइजेशन की प्रॉब्लम होती है और गैस बनता है बहुत. सो बॉइल्ड एग्स अभी अवॉइड ही करना बेटर है. सो बस इतना ही है. अभी ये बन जाएगा तो अच्छा. चिकन ये भी आपने जो रख दिया है, तो चिकन है ना, काफी ड्राई मत कर देना, पूरा सूखा मत देना ये. ओके, मैं बताऊंगा आपको तोड़ के. सॉफ्टली जैसे जितना टूट जाए उतना बेटर है. तो समझ लेना, थोड़ा सा ब्राउनिश हो गया वगैरह तो समझ लेना कि आपका चिकन बन गया, चिकन रेडी है. तो उसको तोड़ के देखना पड़ता है. अगर वैसा हो गया तो सही सीन है, मस्त खतरनाक बनेगा ये. दिखाता हूं आपको. अच्छा, मैं क्या बोल रहा था. ओके, यस, वही के, हाँ, स्टेनलेस स्टील तवा. स्टेनलेस स्टील तवा वन टाइम इन्वेस्टमेंट है गाइस, क्योंकि अगर पानी भी छूटा उसमें और थोड़ा सा जल भी गया, थोड़ा सा क्या कहते हैं, आपका ध्यान नहीं रहा और स्क्रैम्बल्ड एग्स हो या चिकन हो थोड़े से ड्राई आउट हो गए, तो चिपकने के चांसेस थोड़े से कम है. मतलब जितना वो नॉन स्टिकी पैन में, जितने नॉन स्टिकी तवे में जितना वो चिपकेगा ना, उतना इसमें नहीं चिपकेगा. सो आई विल हाईली रिकमेंड यू टू यूज स्टेनलेस स्टील तवा. ये मेन है भाई. एक्चुअली ये मेरी खोज नहीं है, मम्मी की खोज है अपने. उनका भी बहुत चलता है ऐसा सीन में, कैसा क्या किस पे क्या क्या बनाने का. लेकिन सही है, तो मैं वो आपको बता रहा हूँ, शायद आपको आपके काम है. ट्राई करके देखना. और बस इतना ही था ये वीडियो, ज्यादा लंबा नहीं है, शॉर्ट एंड स्वीट एंड सिंपल. ये हो जाएगा तो मैं आपको दिखा देता हूं कि खतरनाक. अभी चिकन ने पानी छोड़ दिया है ऑलरेडी. अब ये थोड़ा सा उसके पानी में ही हीट हो जाएगा मस्त वे की. तो मैं दिखाता हूं. तो ये चिकन बन गया. मम्मी ने भात बनवून ठेवलाय आणि सोबत 2 ते 3 काकड्या. खतम. काही टेन्शन नाही, काही नाही, काही करण्याची काही गरज नाही. ही ग्रेवी ती ग्रेवी. आणि हाँ, और एक बात गाइस, चिकन में यूजुअली लोग जिंजर गार्लिक पेस्ट भी यूज करते हैं. मैं नहीं यूज करता. वो मतलब ऐसा लगता है ना कि मुंह पूरा जल रहा है, ऐसा लगता है वो खाते टाइम पे. तो इसके लिए वो जिंजर गार्लिक पेस्ट में नहीं यूज करता.
मम्मी जो ग्रेवी, चिकन वाली ग्रेवी बनाती है जिसमें सब सब पड़ता है। अभी इसमें मैंने बोला था कि मैं हल्दी भी डालूंगा, लेकिन मैंने हल्दी भी डाली नहीं है इसमें, तो चलता है, उससे कुछ टेंशन नहीं है। हल्दी मतलब टर्मरिक इज एन एंटीऑक्सीडेंट, प्रॉपर एक मसाला टाइप मसाला नहीं है वो, हल्दी आप यूज कर सकते हो। हाँ, जिंजर गार्लिक के बारे में बोल रहा था कि जिंजर गार्लिक जो है वो मैं नहीं मोस्टली यूज करता, क्योंकि मतलब मैं नहीं यूज करता। अगर मम्मी मेरे चिकन बना रही है तो शायद वो थोड़ा सा एक आधा चम्मच डाल देती है, क्योंकि ऐसा बोलते हैं कि जिंजर गार्लिक पेस्ट डालने से जो भी खा रहे हो जिसमें भी वो डल रहा है वो अच्छे से डाइजेस्ट हो जाता है। लाइक अगर चिकन में हम लोग मैरिनेट करते समय अगर वो जिंजर गार्लिक पेस्ट ऐड कर रहे हैं तो चिकन अच्छे से डाइजेस्ट होगा। लेकिन मुझे वो खाते समय बहुत ऐसा लग रहा है कि मुंह में आग आग हो रही है, तो मैं नहीं यूज करता, और मम्मी को भी बोलता मैं नहीं डालने को। लेकिन आपको पता होगा, आपल्या भाई लोकांना माहिती असेल, जे कोंबडी वडे आपण बनवतो, ते कोंबडी वड्यामध्ये जे चिकनचा रस्सा असतो त्या रस्स्यामध्ये मस्तपैकी प्रॉपर सगळं असतं, त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट वगैरे पण असते, सो त्याची पण एक वेगळी चव आहे। पण ह्याच्यामध्ये नाही आहे, ह्याच्यामध्ये वेगळी चव आहे, लिंबू, ऑरिगेनो, ते पुदिनाची चटणी बिटणी आहे, दही आहे, सो ते ही असली वाली टेस्ट आहे ह्याच्यामध्ये। आणि एवढी टेस्ट पण खूप आहे, काय इतकं पण हे नाही आहे की बॉईल वगैरे खातोय आपण चिकन, असलं काय सीन नाही आहे। चांगलं मस्तपैकी प्रॉपर बनवून खातोय, आणि पुदिनाची जी चटणी टाकली त्याची भलती वेगळीच चव येते, त्यामुळे असं नाही की बेचव आहे, एकदम मस्त आहे। सो हे ट्राय करा तुम्ही। आणि पुदिनाची चटणी जी आहे त्याच्यामध्ये आता माझ्यामध्ये तर जरा हे पुदिना जरा कमी होतं, त्यामुळे ते थोडस डार्क ग्रीन टाइप झालं। पण तुम्ही ना 3 दिवसासाठी एवढा पुदिना आणि त्याला मॅच होईल अशा ग्रीन चिलीज आणून एक प्रॉपर मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याची पेस्ट बनवून ना फ्रीज मध्ये ठेवू शकता। त्यामध्ये आरामात 3-4 दिवस, एका हफ्त्याची पण बनवून ठेवली तरी पण काही टेन्शन नाही, ते आरामात फ्रीज मध्ये राहते। सो ते बनवून ठेवून द्यायचं, आणि जेव्हा जेव्हा चिकन बनवणार सकाळी आपण एका दिवसाचं प्रॉपर, त्याच्यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा टाकायचं, ते मस्त काम भारी होऊन जातं, काही टेन्शन नाही कसलं। 1 वाटी जरी बनली ना त्या पेस्टची तरी पण सही आहे। सो ते पुदिनाची चटणी ही माझी सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे असं समजून चालूया आपण, की ते मी ऍज अ सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणून वापरला, म्हणजे तुम्हाला पण सांगितलं ज्याच्याने टेस्ट चांगली आहे। बाकी तुमची मर्जी। जर बघा आता तुम्हाला ही रेसिपी ट्राय करून बघा, आवडली रेसिपी असेल, करून बघितली असेल तर याच व्हिडिओवरती येऊन परत कमेंट करून सांगा मला। वीडियो पण आपला आवडला असेल, अगर अच्छा लगा वीडियो तो हो सके तो सब्सक्राइब कर दो अपने चैनल को, क्योंकि व्यूज आ रहे लेकिन सब्सक्राइबर्स नहीं बढ़ रहे। ठीक है, धीरे धीरे बढ़ेंगे अपन, कोई टेंशन नहीं है, लोग जुड़ रहे हैं अपन से। सब्सक्राइब कर दो, अगर पसंद आया तो लाइक कर दो, जिनको जरूरत है रेसिपी की तो उन्हें फॉरवर्ड कर देना, शेयर कर देना उनको। बाकी सब सही है, एक नंबर। ठीक है, झालं आता। हे जेव्हा बनेल, जेव्हा मी तोडायचा टाइम येईल, ते पाणी थोडस आटेल त्याच्यामधलं आणि थोडस शिजायला चालू होईल, तेव्हा मी मला परत दाखवतो। हे बघा झालं आपलं चिकन, प्रॉपर पाणी पण राहिलंय, शिजलं पण आहे नीट, आणि झालं पण आहे प्रॉपर। हे बघा स्मूथ अँड सॉफ्ट प्रॉपर। सी दिसत नसेल तर नीट बघून घ्या, करपलेला नाही, अर्थात मला सांगायची गरज नाही म्हणत,
मी तर आपलं तुम्हाला दाखवण्याचं काम करतोय. आणि बॉडी बिल्डर्स आणि ऍथलीट्स, ट्रान्सफॉर्मेशनर्स, जे लोकांना ट्रान्सफॉर्म व्हायचंय ते लोक, ऍथलीट्स, वेगवेगळ्या स्पोर्ट्सचे, ज्या लोकांना चिकन खायचंय त्या लोकांचं चिकन दिसण्यामध्ये असंच असतं. मला तर ते सुंदरच वाटतं, खतरनाक. कोणत्याही हॉटेलच्या स्टार्टर पेक्षा कमी नाही. प्रॉपरली तुटतं एकदम मस्तपैकी, इझिली तुटलंय. सी मस्त प्रॉपर एकदम, काही टेन्शन नाही, करपलं नाही, काय नाही काय नाही. फक्त ऑलमोस्ट किती, हार्डली 15 मिनिटं इन टोटल तव्यावर टाकल्यानंतर. चला, हे झालं आपलं चिकन. ऑलमोस्ट 250 ग्राम्स. 250 पूर्ण नसेल, आता शिजलं म्हटल्यावरती थोडंसं कमी झालं असणार. सही आहे. चला चला, चिकन आपलं झालं शिजवून. चिकन राईस आणि काकडी खाऊया. लास्ट मील ऑफ द डे संपवूया, आजचा दिवस संपवूया हा व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. जमलं तर सपोर्ट करा गाईज आपल्या भावाला. अजून वेगवेगळे आयटम ट्राय करत राहू, वेगवेगळे आयटम तुम्हाला दाखवत राहू न्यूट्रिशनचे, कसं काय बनवायचं काय नाही, वेगवेगळे छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स ऍड करून वगैरे. आणि बस हाच होता आपला व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, सी यू, पीस, साइनिंग ऑफ.